मित्रांनो, असं म्हणतात की हळदीच्या रात्री नवरदेवाने अथवा नवरीने सुद्धा घराबाहेर पडू नये. त्याची काही कारणे आहेत. जुन्या लोकांकडून तुम्हाला समजेल की हळदीच्या रात्री किती काळजीपूर्वक नवरा नवरीला वागवले जाते. त्यांना बाहेर जाऊ दिले जात नाही, अथवा जायचे झालेच तर कोणाला तरी सोबत पाठवले जाते. आज आपण हळदीच्या रात्रीची एक सत्यकथा ऐकणार आहोत, जी आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरने मेलने पाठवली आहे. वसंत आज खूप खुश होता. कारणही तसंच होतं. गेल्या 32 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आज त्याला हळद लागणार होती. हो, वसंताचं लग्न ठरलं होतं आणि आज त्याची हळद होती. गाव तसं लहान होतं, त्यामुळे गावाची सगळी लोक वसंताच्या हळदीला आली होती. वसंता तर मस्त गॉगल लावून बसला होता. त्याची ऐट बघून साऱ्यांना नवल वाटण्यास काही कारण नव्हतं. कारण सगळ्यांना माहीत होतं की वसंताचे लग्न फार उशिरा होत आहे. त्यामागे अनेक कारणे होती. प्रमुख म्हणजे बेरोजगारी. पण वसंताला वशिल्याने का होईना, पण तालुक्याच्या ठिकाणी नगरपालिकेत वॉटर सप्लाय ऑपरेटरची नोकरी मिळाली होती. आणि पुढल्या 3च महिन्यात वसंता घोड्यावर बसणार होता. हळदीचा कार्यक्रम पार पडला. रात्री घरासमोर बँड लावला होता. वसंता जीव तोडून नाचला. त्याचे मित्र तर त्याला खांद्यावरून धरून नाचत होते. त्याला खाली उतरवत सुद्धा नव्हते. नशेत झिंगल्याचा परिणाम म्हणा हवं तर. पण वसंता सुद्धा काही आवरला जात नव्हता. रात्रीचे 11 वाजले तसा बँडवाला गाणे बंद करून निघून गेला. वसंताच्या मित्रांनी त्याला सांगितले की रात्रीचा बजेट कर की. वसंता म्हणाला, अरे इतकी पिऊन पण अजून पोट भरलं नाही का? उद्या लग्नासाठी उठणार नाहीत तुम्ही? पण मित्र काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. वसंताने 1000ची नोट त्यांच्या हातावर ठेवली. पण त्यांनी वसंताला सोबत येण्याचा हट्टच धरला. वसंताला त्याच्या म्हातारीने साप बजावून ठेवले होते की हळद झाली की घरात यायचं, रोज सारखं बाहेर जायचं नाही. त्यामुळे तो टाळत होता. पण त्याचे मित्र ऐकायला तयार नव्हते. काय राव वसंत्या, तू नसलास तर काय मजा येईल, चल की. एक जण म्हणाला, अरे समजा की, म्हातारीने नाही सांगितलंय म्हणे हळदीच्या रात्री नको जाऊ कुठे, आजच्या दिवस तरी ऐका माझं. वसंता त्यांना समजावत म्हणाला, लग्न ठरलं तर लई हुशार झाला का लेका, हीच का आपली यारी दोस्ती? असं म्हणून त्याला सोबत यायचा त्याने तगादा लावला. वसंतालाही वाटले फक्त 15 मिनिटाची गोष्ट आहे, पटकन जाऊन घरी परत येतो, कोणालाही काही समजणार नाही. वसंता त्याच्या मित्रांसोबत निघाला. मात्र एक गोष्ट वसंता विसरला, कट्यार. नवरदेवाला खांद्यावर टांगायला देतात ती कट्यार तो घरातच विसरला. आणि तसाच आपल्या मित्रांसोबत अड्ड्याकडे निघाला. किर्र अंधारात ते सगळे एका शेतात जाऊन बसले. बाटल्या उघडल्या गेल्या. वसंता मनसोक्त पिऊन झिंगला. नशेत त्यांना वातावरणात होणारा बदल जाणवत नव्हता. शेतात काहीतरी बदल होत होता. दृश्य नाही, पण अदृश्य स्तरावर काहीतरी बदलत होतं. आणि हे जाणवत होतं रम्याला, जो निर्व्यसनी होता आणि आपल्या मित्रांसोबत इथे शेतात येऊन बसला होता. त्याला जाणवत होतं की काहीतरी भयानक इथे आसपास फिरते आहे. वसंता हसत होता. मध्यधुंद वसंता रम्याला म्हणत होता, ए रम्या, काय बघतोय? घे ना लेका थोडी, तुझ्या बाबाचं लग्न आहे. म्हणून ग्लास पुढे केला. रम्या वसंताकडे बघत होता आणि अचानक त्याला दिसले वसंताचे डोळे पांढरे फटक पडले होते. हा क्षणार्धात झालेला बदल कोणालाही समजला नाही. एक क्षण फक्त वसंताच्या डोळ्यातील बुबुळच गायब झाले आणि दुसऱ्या क्षणी ते परत आले. रम्याला वाटले अंधारात काहीतरी भास आपल्याला होत आहेत. त्यांनी समोर शेकोटी पेटवली होती. पण ज्यावेळी रम्याला हा भास झाला तेव्हा शेकोटीचा प्रकाश कमी झाला होता. असं वाटलं होतं की अंधार वाढला आहे आणि प्रकाशाची तीव्रता कमी झाली आहे. ज्या क्षणी वसंताचे डोळे पांढरे पडले होते त्या क्षणी त्याची हालचालही थांबली होती. तो 1 सेकंद कोणाच्याही लक्षात आला नाही. पण रम्या शुद्धीवर असल्या कारणाने त्याला हा बदल जाणवला. अचानक वसंता अंगात आल्यासारखं घुमू लागला. मित्रांना वाटलं वसंता मजाक करतो आहे आणि म्हणून
ते पण त्याच्यासोबत घुमून नाचू लागले. वसंताचे घुमणे आणि त्याच्या मित्रांचे घुमणे यात असणारा विलक्षण बदल रम्याला स्पष्ट दिसत होता. वसंता घुमत असताना अचानक थांबला आणि रम्याकडे एकटक बघू लागला. वसंताच्या अंगात जे वारं आलं होतं त्याला जाणवत होतं की रम्याला आपले अस्तित्व समजत आहे. हळूहळू सारे मित्र नाचत नाचत जमिनीवर पडले. पूर्ण नशेच्या आहारी गेल्याने त्यांची शुद्ध हरपली होती. वसंत आता कधी डावीकडे तर कधी उजवीकडे, कधी वर तर कधी खाली अशी मान गरागर फिरवत होता. त्याचे डोळे पांढरे फटक पडले होते. डोळ्यातील बुबुळं गायब झाली होती. रम्याला काय करावे समजत नव्हते. पण आपला मित्र अडचणीत आहे हे मात्र त्याला समजून आल्यावर तो हळूच उठला. गावात मदतीसाठी जाऊ या उद्देशाने तो मागे फिरला होता. त्या क्षणी वसंताने त्याचा हात घट्ट पकडला. वसंता भयानक दिसत होता. त्याचे पूर्ण अंग हळदीने माखलेले होते. घामाच्या धारांनी त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र तितकंच भयंकर असं चित्र उमटलं होतं. त्याच्या तोंडून घुमण्याचा विचित्र स्वर निघत होता. रम्याला काय करावे कळत नव्हते. वसंता हसू लागला. हळद हळद हवी मला, हळद, लग्न, माझं लग्न. आणतो ना, आणतो, मला मला सोडा, मी आणतो, रम्या घाबरत म्हणाला. वसंताने रम्याचा हात सोडला. रम्या सुसाट पळत सुटला. गावात जाऊन पटकन मदत बोलवावी लागेल, तो स्वतः मनाशी बोलत होता. सहज म्हणून त्याने एकदा मागे वळून पाहिलं की वसंता जागेवर नाही आहे. रम्या थांबला. तो वसंताला बघू लागला आणि अचानक त्याला त्याच्या खांद्यावर कोणाच्या तरी हाताचा स्पर्श झाला. रम्याने दचकून तिकडे बघितले. मला शोधतोय. वसंत आपल्या पांढऱ्या पडलेल्या डोळ्यातून रम्याकडे बघत होता. रम्या मटकन खाली बसला. त्याला हा धक्का अनपेक्षित होता. त्याच्या अंगातले त्राणच नाहीसे झाले होते. पाय लटलट कापत होते. जे कोणी वसंताच्या अंगात घुसलं होतं ते रम्याला सहजरित्या इथून बाहेर जाऊ देणार नव्हतं. तेवढ्यात गावातून लोकांचा गजबजाट ऐकू येऊ लागला. लोक हातात मशाली घेऊन शेताकडे पळत सुटले होते. नवरदेवासकट त्याचे सगळे मित्र गावात न दिसल्याने त्यांना शोधायला गावातली लोक बाहेर निघाली होती. त्यांचा नेहमीचा अड्डा बऱ्याच जणांना माहिती होता, म्हणून वेळीच त्यांनी तिकडे धाव घेतली होती. गावकरी जेव्हा शेतात पोहोचले तर त्यांना रम्या जमिनीवर पडलेला दिसला. दूर जळणारी शेकोटी आता विझायला आली होती आणि तिथल्याच बाजूच्या एका झाडावर वसंत्याने आपल्या शेल्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याचे डोळे बाहेर आले होते. जीभ बाहेर निघाली होती. बाकी मित्रांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते उठलेच नाहीत. कोणीतरी त्यांची गळा दाबून हत्या केली होती. रम्या एकटाच या प्रकारातून वाचला होता. मित्रांनो, रम्या म्हणजेच रमाकांतने ही घटना त्यांच्या नातवाला सांगितली आणि तीच गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली. तुमच्याकडे जर अशा काही गोष्टी असतील तर आमचा मेल ID agormyfil666@gmail.com वर पाठवा. भेटूया पुढील कथेत. अघोरी